जाइए, मेरे पास कुछ नहीं है देने के लिए। प्लीज प्लीज जाइए आप। मी घ्यायला नाही, काहीतरी द्यायला आलोय. मला ओळखलं नाहीस? बंटी सुरू अधोक्षज. नहीं नहीं, कशी आहेस मैथिली दीदी? नहीं, तुम बंटी नहीं हो सकते। तुम बंटी बंटी नहीं है इस दुनिया में। पर तुम रुपाली ने मर्डर केला त्याचा। हो, मला मारलं होतं. मी मेलो होतो, पण आता परत आलो. अशी एक गोष्ट आहे जी मला तुझ्यापर्यंत घेऊन आली. आपल्या दोघांचं रक्त एकच आहे. आता आपल्याला एक व्हायला हवं. मग तुला समजलं कसं नाही? नेत्रा, तुला असं नाही वाटत आहे का की तू रीमा आणि ईशाकडे दुर्लक्ष करतेस? नेत्रा, तू आई आहेस दोघींची, पण तूच जर दुसऱ्या गोष्टींमध्ये हरवलीस तर कसं चालेल? नेत्रा, तू प्लीज दोघींची काळजी घे. नेत्रा, मला असं वाटतं की तू त्या मैथिली सेनगुप्ताचा विचार करणं सोडून दे. गेले काही दिवस आपल्या घरात जे काही घडतंय, ईशा आणि रीमाच्या बाबतीत जे काही घडतंय ना, त्याच्यानंतर त्या दोघींना तुझी जास्त गरज आहे. नेत्रा, हे बघ, तू एक उत्तम आई आहेस, त्यामुळे इतर कशाचाच विचार करू नकोस आणि फक्त बाळांकडे लक्ष दे. हा नेत्रा, बाकी सगळंच सोडून दे. तुझी प्रायोरिटी फक्त रीमा आणि ईशाच पाहिजे. काकू आणि ताई बरोबर बोलतायत. ईशाच्या बाबतीत काहीतरी विचित्र घडतंय. भूक लागल्यामुळे रडणं वेगळी गोष्ट आहे, पण ईशाला एवढं घाम का आला असेल? नक्कीच काहीतरी वेगळं कारण असेल. नेत्रा, तू परत त्या बाईचाच विचार करतेस ना? नाही, तसं नाहीये. नेत्रा, प्लीज प्लीज त्या बाईचा विचार करणं सोडून दे. पण मैथिली मावशी अजून का आल्या नाही आहेत? एव्हाना देवळातून यायला हव्या होत्या. दीदी थांब. रुपालीताई आणि माझ्यामुळे तुला खूप त्रास व्हायचा. माझ्या आणि रुपालीताईच्या त्रासाला तू खूप कंटाळली होतीस आणि म्हणून आम्हाला सोडून निघून गेलीस. तू आम्हाला खूप जपलंस. आमच्यासाठी रात्रंदिवस काम करायचीस, पण आम्ही दोघंही त्या लायकीचेच नव्हतो. तू एका म्युझियममध्ये काम करायचीस, पुरातन गोष्टींचा अभ्यास करायचीस. त्यातल्या काही वस्तू तू घरी घेऊन यायचीस, पण मी आणि रुपालीताई पैशांसाठी हपापलेलो. त्या पुरातन वस्तू अँटिक म्हणून आम्ही विकून टाकायचो. दीदी, तू खूप केलंस आमच्यासाठी. मी खरंच सांगतोय, मी बंटी आहे, अधोक्षज. नहीं नहीं नहीं, तुम बंटी नहीं हो सकते। रूपाली ने मार दिया उसे। हो, मी मेलो होतो, पण आता मी परत आलोय.
असं समज की इतक्या वर्षांची ओवाळणी बाकी आहे आणि तीच ओवाळणी द्यायला मी इथे आलो. तुला आठवतंय, लहानपणी मी तुला 1 रुपया ओवाळणी म्हणून द्यायचो. तो 1 रुपया मी तुझ्याच पर्समधून घेतलेला असायचा. तुला ते माहिती असायचं, पण तू ते मला कधीच जाणवू दिलं नाहीस. पण आज मी तुला खूप मोठी ओवाळणी देणार आहे. बघ, तुला भेटायला कोण आलंय. शतग्रीव. शतग्रीव आलाय तुला भेटायला. त्याला तुझ्या शरीरात प्रवेश हवा आहे. त्याला नेत्राचा सूड घ्यायचा आहे. शतग्रीवला तुझ्या शरीरात प्रवेश हवा आहे. तो तुझ्या शरीराचा ताबा मागतोय. त्याला तुझ्या शरीरात प्रवेश दे.